चिकन 65 विसराल जेव्हा तुम्ही हा जबरदस्त टेस्टचा चिकन कोळीवाडा खाल. नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि आज मी घेऊन आलेली आहे स्टार्टर प्रेमींसाठी अगदी एक मस्त रेसिपी जिचं नाव आहे चिकन कोळीवाडा. स्टार्टरमध्ये तेच तेच आयटम खाऊन कंटाळा आला असेल ना, तर ही घ्या अगदी नवीन रेसिपी. सगळं साहित्य तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे. तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे. कापून घेतल्यानंतर स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. आता मॅरिनेशन प्रोसेसमध्ये बघा, एका लिंबाचा रस तर घातलेलाच आहे, पण त्यासोबतच आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट तयार करून 2 ते 3 चमचे तरी मॅरिनेशनसाठी वापरणार आहोत. त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर जी तिखटवाली असते ती, त्याच्यानंतर पाव चमचा हिंग घातलेला आहे, 1 चमचा धणेपूड, तसेच 1 चमचा जिरेपूड घातली आहे आणि 1 चमचा मी चाट मसाला सुद्धा घालतीये. अर्धा चमचा आमचूर पावडर सुद्धा घातलेली आहे आणि त्यानंतर मी इथे अर्धा चमचा काळी मिरी पूड घातली आहे. तसेच पाव चमचा ओवा असा हातावरती चुरून घालतीये आणि चवीनुसार मीठ घालायचं. याच्यामध्येच 2 चमचे तेल घातले आणि याच्यामध्येच मी 2 चिमटी खाण्याचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा घालतीये. सोडा वापरल्यामुळे चिकन आतून खूप ज्युसी बनतं. आता इथे आपण सगळं साहित्य चिकनला चांगलं लावून घेतलं ना, कोट करून घेतलं की साधारण 1 तासभर तरी मॅरिनेशनसाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. तासाभराने किंवा तुम्ही जास्तीत जास्त कितीही तास ठेवू शकता. त्याच्यानंतर आपण इथे याला चांगला कलर यावा यासाठी थोडासा ऑरेंज फूड कलर वापरतोय. तुम्हाला जर वापरायचं नसेल तर काही हरकत नाहीये, काश्मीरी लाल मिरची पावडर सुद्धा घालू शकता किंवा असंच ठेवलं तरीही चालेल. त्यानंतर याच्यामध्ये मी एका अंड्याचा पांढरा भाग टाकलाय आणि तो सुद्धा चिकनला चांगला चोळून घेतलेला आहे. आता कोटिंगसाठी बघा, आपण इथे कॉर्नफ्लोअर आणि बेसन वापरतोय. तर इथे समजा मी 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर घेतलं असेल तर 2 टीस्पून बेसन घेतेय. हलकीशी लेअर तयार करायची, आपल्याला भजीसारखं करायचं नाहीये, त्यामुळे लागेल तसं आपल्याला इथे वापरायचंय. परत एकदा मी 1 टेबलस्पून जर कॉर्नफ्लोअर घेतले तर 1 टीस्पून बेसन घेतेय. असं इक्वली बॅलन्स ठेवायचं आणि चिकनच्या पीसेसना चांगलं चोळून घ्यायचं. तर लक्षात ठेवा की चिकन कोळीवाड्यासाठी आपल्याला जाड लेअर ठेवायची नाहीये, तर पातळ कोटिंग तयार करायची आहे. त्याच्यानंतर तळायला घ्यायचं, तर तेल इथे चांगलं टेम्परेचरवरती गरम असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही गॅसची फ्लेम इथे लो किंवा मीडियम ठेवू शकता. आता एक एक करून आपण यामध्ये चिकनचे पीसेस सोडणार आहोत आणि लो टू मीडियम म्हणजेच मंद ते मध्यम आचेवरती पीसे छानपैकी असे दोन्ही बाजूनी क्रिस्पी आणि शिजेपर्यंत तळून घ्यायचे आहेत. गॅस कुठेही वाढवायचा नाहीये, नाहीतर बाहेरून काळे पडतील, आतून कच्चेच राहतील. त्यामुळे चांगल्या टेम्परेचरवरती तुम्हाला हे तळून घ्यायचे आहेत. 7 ते 8 मिनिटांमध्ये चिकन शिजतं. त्याच्यानंतर तुम्ही हे एका पेपरवरती काढून घ्या, टिश्यू पेपरवरती काढू शकता. चांगलं तेल निथळून घ्या यामध्ये. जर तुम्हाला याच्यापेक्षा कुरकुरीत हवे असतील ना, तर तुम्ही आणखी एकदा फ्लॅश फ्राय करून घेऊ शकता. फ्लॅश फ्राय म्हणजे जास्त गरम तेलामध्ये अगदी कमी वेळासाठी पटकन तळून घ्यायचे असतात. यामुळे बाहेरचा भाग कुरकुरीत होतो आणि आतला भाग अगदी ज्युसी राहतो. सगळे पीसेस बॅचेसमध्ये तळून घेतले आणि गरम असतानाच वरून थोडासा चाट मसाला स्प्रिंकल करायचा. यामुळे चिकन कोळीवाड्याची टेस्ट डबल होते. आता सर्व करताना तुम्ही शेजवान चटणी, टोमॅटो केचप किंवा ग्रीन चटणी बरोबर सर्व करा. एकाच वेळेला जर जास्त चिकन तळायला घेतलं तर तेलाचं तापमान कमी होतं, त्यामुळे चिकन अगदी मऊ पडतं, कुरकुरीत होत नाही. तर या सगळ्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि साहित्याप्रमाणे रेसिपी करून बघा. एकदम सॉफ्ट आणि ज्युसी झालेला आहे, तोंडाला पाणी सुटते बघूनच. तर रेसिपी नक्की करून पहा आणि आवडली असेल व्हिडिओला एक लाईक द्या, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन रेसिपी सोबत. मस्त मस्त खावा आणि स्वतःची काळजी घ्या.